नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की रोज आपण अगदी आवडीने आणि पोटभर जेवतो, पण ते जेवण शरीरात गेल्यावर नक्की काय होतं? ते नीट पचतंय की तिथेच पोटाच्या एका कोपऱ्यात सडतंय? बऱ्याचदा आपण फक्त जेवणाच्या चवीचा आनंद घेतो, पण त्या जेवणाचे शरीरात काय झाले याकडे आपले पूर्णपणे दुर्लक्ष होते. आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो थेट तुमच्या आरोग्याशी, तुमच्या ऊर्जेशी आणि तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आजचा आपला विषय आहे, जेवण पचतंय की नाही हे कसं ओळखायचं. हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो, पण याचे उत्तर तुमच्या शरीराच्या संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की केवळ सकाळी पोट साफ होणे किंवा गॅस न होणे म्हणजे उत्तम पचन, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. आपले शरीर आपल्याला अगदी स्पष्ट भाषेत सांगत असते की आत गेलेले अन्न नीट पचले आहे की नाही. फक्त आपल्याला ती भाषा समजून घेता आली पाहिजे. आज आपण हेच विज्ञान, काही आंतरराष्ट्रीय शोध निबंधाचे संदर्भ आणि आपल्या आयुर्वेदातील अगदी सोपे व्यावहारिक नियम समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला याआधी कोणीच सांगितल्या नसेल. मित्रांनो, चला तर मग सगळ्यात आधी आपण आपल्या आयुर्वेदाकडे वळूया. हजारो वर्षापूर्वी आपल्या आयुर्वेदामध्ये पचनाचे नियम इतके सोपे करून सांगितले आहेत की आजचे आधुनिक विज्ञानही त्याला पूर्णपणे मानतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आयुर्वेदामध्ये चांगल्या पचनाची 5 प्रमुख लक्षणे सांगितली आहेत, ज्याला आपण घरच्या घरी रोज सहज तपासून पाहू शकतो. आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या पोटातील जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती अन्न व्यवस्थित पचवते, तेव्हा शरीराला त्याचे पूर्ण पोषण मिळते. हा जठराग्नी म्हणजेच आपल्या पोटातील एक प्रकारची शेगडी आहे, जी आपण खाल्लेले अन्न शिजवून शरीरासाठी उपयोगी बनते. जर ही जठराग्नी कमजोर झाली असेल तर अन्न पचत नाही आणि पोटात एक प्रकारचा कचरा तयार होतो, ज्याला आयुर्वेदामध्ये आम किंवा विषारी घटक म्हणतात. आयुर्वेदामध्ये असे मानले जाते की जगातील 90% आजार हे याच आममुळे म्हणजेच अपचनामुळे होतात. म्हणूनच आपले जेवण योग्य प्रकारे पचले आहे की नाही हे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपण भविष्यातील मोठ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकू. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं पहिलं आणि सर्वात सोपं लक्षण म्हणजे स्वच्छ ढेकर येणे, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये उद्गार शुद्धी असे म्हणतात. जेवल्यानंतर काही तासांनी जेव्हा आपल्याला नैसर्गिक ढेकर येतो, तेव्हा त्याला कुठलाही आंबट, तिखट किंवा कडवट स्वाद नसावा, तसेच अन्नाचा दुर्गंध नसावा. जर तुम्हाला अगदी स्वच्छ, दुर्गंधीहीन आणि हलका ढेकर आला तर समजून घ्या की पोटातील पचनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला. ढेकर येणे म्हणजे पोटात साठलेली हवा बाहेर पडणे, पण जेव्हा अन्न पचत नसते तेव्हा त्या हवेसोबत पोटातील आम्ल आणि अर्धवट पचलेले अन्न घशाशी येते. याउलट जर जेवल्यानंतर 3-4 तासांनी आंबट पाणी घशाशी येत असेल, छातीत जळजळ होत असेल किंवा करपट ढेकर येत असेल, तर त्याचा अर्थ अन्न पोटाबाहेर पडलेले नाही आणि ते तिथेच साठून राहिलेले आहे. हा एक अतिशय स्पष्ट संकेत आहे की तुमच्या पचनशक्तीला चालना देण्याची गरज आहे. दुसरे अतिशय सोपे आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे शरीराला वाटणारा हलकेपणा आणि उत्साह. जेवण व्यवस्थित पचले की शरीराचे वजन वाढल्यासारखे किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटत नाही. उलट एक वेगळाच ताजेपणा किंवा स्फूर्ती जाणवते. या हलकेपणासोबत शरीरात एक नवीन ऊर्जा संचारते, ज्यामुळे तुम्हाला काम करण्याची इच्छा होते. जर जेवल्यानंतर 4 तासांनी तुम्हाला प्रचंड आळस येत असेल, डोळ्यांवरती झापड येत असेल, सतत जांभया येत असतील किंवा अंग जड पडल्यासारखे वाटत असेल, तर ते पचनाचे लक्षण आहे, तर ते अपचनाचे लक्षण आहे. जेव्हा अन्न योग्य रीतीने पचते तेव्हा शरीरातील सर्व ऊर्जा वाहिन्या म्हणजेच स्रोतच मोकळे होतात, ज्यामुळे रक्तभिसरण सुधारते. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर योग्य पचनामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे ऊर्जेचा प्रवाह अखंड राहतो आणि इन्सुलिनचा अचानक उद्रेक होत नाही. जेव्हा शरीराला आवश्यक तेवढीच साखर आणि पोषण मिळते तेव्हा मेंदू सक्रिय राहतो आणि आळस पळून जातो. आता आपण या विषयाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकामध्ये पचनाच्या प्रक्रियेवरती आणि आतड्यांच्या आरोग्यावर भरपूर संशोधन झाले आहे. द अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मानवी शरीराचा गट ट्रान्झिट टाइम म्हणजेच अन्न पोटातून आतड्यापर्यंत जाण्याचा आणि पचनाचा काळ हा व्यक्तीच्या आरोग्याचा आरसा असतो. जेव्हा अन्न व्यवस्थित पचते तेव्हा पोटात गॅस होणे किंवा पोट फुगणे म्हणजेच ब्लोटिंग यासारख्या समस्या नसतात. विज्ञान सांगते की आपल्या आतड्यांमध्ये ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात, ज्याला आपण गट मायक्रोबायोम असे म्हणतो. जर आपण खाल्लेले अन्न योग्य पाचक रसाच्या म्हणजेच एन्झाईमच्या मदतीने पचले तर हे बॅक्टेरिया त्याचे चांगले पोषण तत्वामध्ये आणि जीवनसत्वामध्ये रूपांतर करतात.
पण जर अन्न अपूर्ण पचलेले राहिले तर बॅक्टेरिया त्याचे फर्मेंटेशन करू लागतात. हे फर्मेंटेशन म्हणजे सोप्या भाषेत अन्न सडणे होय. यामुळे पोटात मोठ्या प्रमाणात हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वायू तयार होतो आणि परिणामी पोट फुगून टम होते. त्यामुळे जर तुमचे जेवण झाल्यानंतर 2-3 तासांनी पोट सामान्य, मऊ आणि हलके राहत असेल तर ते उत्तम पचनाचे एक मोठे वैज्ञानिक लक्षण आहे. पुढचे लक्षण म्हणजे योग्य वेळी लागणारी खरी भूक आणि तहान. मित्रांनो, आयुर्वेदाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा नियम आहे. जोपर्यंत पूर्वीचे जेवण पूर्णपणे पचत नाही तोपर्यंत शरीराला नवीन अन्नाची गरज भासत नाही आणि शरीराने नवीन अन्न मागू नये. जेव्हा पोट पूर्णपणे रिकामे होते आणि अन्न लहान आतड्यातून पुढे ढकलले जाते तेव्हा मेंदूला ग्रेलिन नावाच्या संप्रेरकाद्वारे भुकेचा संदेश मिळतो. जर तुम्हाला आदल्या जेवणाच्या 5 ते 6 तासानंतर पुन्हा नैसर्गिकरित्या चांगली भूक लागत असेल, तोंडात लाळ तयार होत असेल तर याचा अर्थ तुमचे पचनचक्र अगदी व्यवस्थित सुरू आहे. बरेच लोक भूक नसताना फक्त घड्याळाची वेळ झाली म्हणून किंवा छान पदार्थ समोर आहे म्हणून जेवतात. असे केल्याने आधीच न पचलेले अन्न आणि नवीन अन्न एकत्रित होते, ज्यामुळे पोटात विषारी वायू आणि आम्ल तयार होते. तसेच पचनाच्या प्रक्रियेदरम्यान शरीरात जी ऊर्जा निर्माण होते किंवा उष्णता निर्माण होते ती शांत करण्यासाठी योग्य वेळी नैसर्गिक तहान लागणे हे देखील पचन सुरळीत चालल्याचे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित असल्याचे एक लक्षण आहे. या प्रक्रियेतील शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोणत्याही त्रासाशिवाय नैसर्गिकरित्या पोट साफ होणे, ज्याला आयुर्वेदामध्ये वेगोत्सर्ग असे म्हणतात. विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही सांगतात की स्वच्छतेची पद्धत, त्याचा रंग आणि वारंवारता यावरून पचन कसे झाले आहे हे ठरते. वर्ल्ड जर्नल ऑफ द गॅस्ट्रोलॉजी मधील एका संशोधनानुसार निरोगी पचनाचे लक्षण म्हणजेच दिवसातून एकदा किंवा दोनदा नियमितपणे जास्त जोर न लावता अगदी सहज पोट साफ होणे होय. जर पोट साफ व्हायला खूप वेळ लागत असेल, स्वच्छता खूप कडक होत असेल किंवा सतत पातळ होत असेल अथवा त्याला अत्यंत दुर्गंधी येत असेल तर ते अन्न नीट न पचण्याचे संकेत समजले जाते. जेव्हा अन्न योग्य प्रकारे पचते तेव्हा आतडे त्यातील सर्व पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेतात आणि उरलेला टाकाऊ भाग सहजपणे शरीराबाहेर टाकतात. यामुळे शरीराला एक प्रकारची अंतर्गत शुद्धता, फ्रेशनेस आणि ताजेपणा मिळतो. सकाळी पोट साफ झाल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटत असेल तर समजून घ्या की तुमची पचन संस्था उत्तम काम करीत आहे. आणखी एक अतिशय रंजक आणि आश्चर्यकारक वैज्ञानिक बाजू म्हणजेच आपला मूड किंवा मानसिक स्थिती. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या शरीरातील जवळपास 90% सेरोटिन नावाचे आनंदी संप्रेरक हे आपल्या मेंदूत नाही तर आपल्या आतड्यांमध्ये तयार होते. वैज्ञानिक परिभाषेत याला गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात. म्हणजेच आपले पोट आणि आपला मेंदू एका थेट नसाच्या मार्गाने जोडलेले असतात. याचा सरळ अर्थ असा की जर तुमचे जेवण व्यवस्थित पचले असेल आणि आतडे निरोगी असतील तर तुमचा मूड आपोआप चांगला राहतो. मन प्रसन्न राहते, चिडचिड होत नाही आणि मनाला एक वेगळी शांतता जाणवते. याउलट ज्या लोकांचे पचन नेहमी बिघडलेले असते त्यांच्यामध्ये चिडचिड, नैराश्य, अँझायटी आणि मानसिक ताण जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. बरेचदा डोकेदुखी किंवा मूड खराब असण्यामागे पोटातील गॅस किंवा अपचन कारणीभूत असते. त्यामुळे जर जेवल्यानंतर तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधानी आणि आनंदी आणि शांत वाटत असेल तर ती तुमच्या पोटाने तुमच्या मेंदूला दिलेली आनंदाची पावती असते. तर मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे स्पष्ट समजते की जेवण पचणे ही केवळ शरीराची तांत्रिक क्रिया नसून ती आपल्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पाया आहे. जर तुम्हाला स्वच्छ आणि दुर्गंधहीन ढेकर येत असेल, शरीरात हलकेपणा आणि काम करण्याचा उत्साह जाणवत असेल, वेळेच्या वेळी नैसर्गिक भूक तहान लागत असेल आणि सकाळी उठल्यावर पोट व्यवस्थित आणि सहज साफ होत असेल आणि तुमचा मूड चांगला असेल तर मनातून सर्व चिंता काढून टाका. अभिनंदन, तुमची पचन संस्था अगदी उत्कृष्ट आणि निरोगी काम करत आहे. आपल्या शरीराच्या या छोट्या छोट्या संकेताकडे रोज लक्ष द्या, कारण आपले शरीर आपल्याला कधीच चुकीची माहिती देत नाही, ते कधीच खोटे बोलत नाही. जर या लक्षणापैकी काही लक्षणे दिसत नसतील तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. जेवताना शांत मनाने जेवा आणि अन्नाचा आदर करा. निरोगी राहा, आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा. आजचा हा सखोल आणि शास्त्रीय माहितीवर आधारलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपले पचन तपासता येईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन शास्त्रीय माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.